एक अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। ही घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडलेली आहे। काय घडलं पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक घटनांची मालिका सुरूच आहे। जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मूळ पिराची वाडीमधील बुधवारी म्हणजे 17 जानेवारीला 2 चिमुकल्या सख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। आराध्या सुरेश भोसले आणि आरोही सुरेश भोसले अशी त्यांची नावे आहेत। 2 चिमुकलींच्या करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येते। ही दुर्दैवी घटना कसबा वाळवे या ठिकाणी घडली आहे। दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आराध्या आणि आरोही वडील सुरेश भोसले यांच्यासोबत शेतामध्ये ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या। सोबत आलेल्या दोन्ही मुलींना वडिलांनी घरी परत जाण्यास सांगितलं। दरम्यान शेतीला पाणी देऊन झाल्यानंतर मुलींची आई अश्विनी सुद्धा घरी गेल्या। मात्र घरी पाहताच दोन्ही मुली घरी पोहोचल्या नसल्याचं लक्षात आलं। यानंतर मुलींचा शोध सुरू करण्यात आला। शोध घेऊनही मुली सापडत नसल्यानं आई वडिलांचा जीव टांगणीला लागला। दरम्यान शोध सुरू असतानाच विहिरीवर दोन्ही मुलींची चप्पल दिसून आल्या। त्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले। आपल्या लेकरांना अशा अवस्थेत पाहून आई वडिलांनी अक्षरशः हंबरडा फोडला। कोणत्याही आई वडिलांवरती अशी वेळ यायला नको। 2 चिमुकल्या सख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू झाल्यानं कष्टकरी आई बापाची सावली कायमची हरवली।